वाटण्याचं कारणच काय? तो इम्रान खान सारखा दुश्मन न विचारती राज रोजमध्ये तुमची मुलाखत घेऊन काही सलामत परत जातो. मग मी का विषय वाढवावी? मी मराठा, तुम्ही मराठे. भावाला भावाची कसली आले होते? तुझ्या या साखर केलीनं मी माझ्या निश्चयापासून कधी खाणार नाही. अजूनही एक विचार करा, वेळ गेलेली नाही. तुमच्या सारख्या शूर लढवय्यांची या महाराष्ट्राला नितांत गरज आहे. तेव्हा पूर्वीचा सर्व विश्राम आणि महाराजांकडे चला. महाराज निश्चितच तुम्हाला आपला म्हणतील. मानाचा तुला तुझ्या शिरपेतच होतील. नाही, या जन्मी तर शक्य नाही. शिवाजीशी माझी दुश्मनी कायमची. त्याच्याशी दोस्ती होणं कदापि शक्य नाही. का शक्य नाही? गणपती, माणसाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही, पण त्याने तसा तो प्रयत्न नको का करायला? नाही, नाही बहिरचे नाही. एक कवीच्या सेनापती पदासाठी मी त्या शिवाजीचे पाय कधी धरणार नाही. भेटकोची एवढा लाचार नाही. आपण कसे आहात ते आताच मी त्या झाडामागून सगळं ऐकलंय आणि काय समजायचंय ते समजून चुकलं. गणपती, अभिमानानं सांगावं वाटतं की त्या बेईमान काळूजीसारखे हजार काळूजी मेले तरी चालते, पण तुमच्या सारखा एकटा धर्माभिमानी गणपती जगला पाहिजे. महाराजांनी आपणास हा लकोटा दिलाय. वेंकोजी वाघ यांचे सविनय सादर करा. आपण आमच्यापेक्षा वयाने मोठे, नात्याने आणि पराक्रमाने मोठे. आपल्यासारख्या शूर लढवय्याची उभ्या महाराष्ट्राला नितांत गरज आहे. तुमच्या आमच्यात झालेला संघर्ष विसरायला आम्ही तयार आहोत. तरी आपण पूर्वीचं सगळं विसरून आम्हाला येऊन मिळावं. आम्ही आपल्या स्वागतासाठी तयार आहोत. आपल्यासारखा एका दिलदार शूर साथीदाराला दुखावलेला एक अभावी शिवाजी भोसले. तुझ्याशी समजोता करायला केवळ तयार नाही म्हणून. ठीक आहे गणपती, वेळ गेलेली आहे. मनाशी नीट विचार करा आणि स्वतःला अदबपत्रावर वाचवा. येतो मी.